राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल 15 फेब्रुवारीला लागणार आहे। सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना तसे निर्देश दिलेत। 15 फेब्रुवारीपर्यंत निकाल द्यावा असे निर्देश सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकरांना दिले। सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अपात्रता प्रकरणाचा निकाल देण्यासाठी 31 जानेवारीची डेडलाईन दिली होती। विधानसभा अध्यक्षांनी सुनावणी तसंच निकाल देण्यासाठी अधिक वेळ मिळण्यासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज केला होता। या संदर्भात अध्यक्षांच्या कामकाजाचा आढावा सुप्रीम कोर्टाने घेतल्यानंतर नार्वेकरांना मुदत देण्यात आली आहे। तेव्हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना आता राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल 15 फेब्रुवारीला द्यावा लागणार आहे। राष्ट्रवादी आमदार अपात्रतेसंबंधी राहुल नार्वेकरांना 31 जानेवारीचा वेळ दिला गेला होता। आज राहुल नार्वेकरांचे वकील तुषार मेहता यांनी सांगितलंय की 31 जानेवारीपर्यंत राहुल नार्वेकर हे सुनावणी पूर्ण करतील, पण त्यांना जजमेंट डिक्टेट करायला 3 आठवड्याचा वेळ पाहिजे। तर 3 आठवड्याच्या ऐवजी सुप्रीम कोर्टाने 15 दिवसाचा वेळ दिलाय आणि 15 फेब्रुवारीपर्यंत सांगितलं आहे की राहुल नार्वेकरांनी त्यांचा निर्णय द्यावा।